चक्रीवादळ गारपिटीमुळे बीड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय। आंबा, द्राक्ष, गव्हाबरोबरच वादळाचा सर्वाधिक फटका बसला तो जिल्ह्यातल्या चारा छावण्यांना। मैंदा इथली चारा छावणी तर अक्षरशः उद्ध्वस्त झालीय। प्रशासनानं तातडीनं पंचनामे सुरू केले असून मदत तात्काळ मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर, चाकूर, उदगीर आणि लातूर तालुक्यात रविवारी अवकाळी पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय। चाकूर तालुक्यात वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झालाय। नांदेड जिल्ह्यातील भोकर, मुदखेडमध्ये गारपिटीमुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान ज्वारी, गहू, केळी, फळभाज्यांचं झालंय। आधीच दुष्काळग्रस्त भाग, त्यात आता गारपिटीनं होतं नव्हतं तेही जाण्याची वेळ बळीराजावर आली आहे। वर्धा जिल्ह्यालाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं चांगलंच झोडपलं। कारंजा, हिंगणघाट, सेलू आणि वर्धा तालुक्यात जवळपास 2000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। त्यात केळी, संत्रा या बागांसह गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय। पीक काढणीला आलं असताना गारांसह पावसानं झोडपल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। गडचिरोली जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला। अवकाळी पावसानं रब्बी पिकाचं नुकसान झालं। भाजीपाला पिकांना मात्र या पावसानं फायदा झालाय। पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये गारपीट झाली आहे, तर गोंदिया जिल्ह्यात देवरी आणि आमगावमध्ये जोरदार पाऊस झाला। गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला। बुलढाणा जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर वीज पडून लोणार तालुक्यात 2 जनावरं दगावली आहेत। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, शेलू बाजार या भागात अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान झालंय। संत्रा, डाळिंबासह फळबागांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। यवतमाळच्या पुसद, उमरखेड, महागाव, शिंबाळपिंपरी इथे गारपिटीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। डाळिंब, संत्रा, आंब्यासह गहू, चणा पिकांना मोठा फटका बसलाय। विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान केलंय। तर सांगलीत आटपाडी, खानापूर, जत, तासगावमध्ये अवकाळी पाऊस झालाय। द्राक्ष, डाळिंब, ज्वारी, हरभरा, मका पिकांचं मोठं नुकसान झालंय। आटपाडीत घरावरचे पत्रे उडालेत। मराठवाडा, विदर्भ आधीच दुष्काळग्रस्त विभाग, त्यात कशीबशी पाण्याची सोय करून पिकं जगवली, पण गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सांगा कसं जगायचं असं म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।